नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते लातूरमधून. लातूरमध्ये एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारा सौरभ, ज्याचं वय 35 वर्ष आहे. हा सौरभ पेशाने शेती करतो. याच्याकडे 5 एकर शेती आहे. शेतामध्ये पाणी वगैरे भरपूर आहे. त्यावेळेला त्याने विचार केला की मी आता पारंपरिक पिकं घेतोय, पण मला याच्यातून काहीच फायदा होत नाही. त्यामुळे या सौरभने आता या पारंपरिक पिकाला काटा देऊन त्याने पेरूची बागेची लागवड करायचा निर्णय घेतला. पेरू वगैरे लावलं. त्याने सांभाळ पण चांगला केला. आता काही वेळेला पेरू भरपूर माल देतो. त्यावेळेला त्याच्या बागाला माल बसला, चांगला माल आला. त्यावेळेला त्याने व्यापारी बोलवला. ज्यावेळेला त्याच्या घरी व्यापारी आला, त्यावेळेला त्या व्यापाऱ्याने बघितलं की माल तर एकदम मस्त आहे. त्याने ठरवलं एवढ्याला एवढ्याला देतो, तुझा माल घेऊन जातो. पण तो व्यापारी घरी आल्यानंतर बघतो की अरे, याची पत्नी तर एक नंबर सुंदर आहे. त्याच्यानंतर हा व्यापारी त्याच्या पत्नीसोबत असं काही करतो ना की त्याच्यामुळे आज ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाली. तर काय आहे पूर्ण घटनेचा तपशील मी तुम्हाला देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या दिवशी या सौरभच्या घरी कोणीतरी आलेलं होतं. 5-6 लोक बसली होती. त्या ठिकाणी मधी खुर्चीवरती हा सौरभ बसलेला होता. त्याला विचारत होते काहीतरी. तर विषय असा होता की सौरभसाठी स्थळ आलेलं होतं. पोरगी दिसायला सुंदर होती. ती पण तिथं साईडला सोफ्यावरती बसलेली होती आणि सौरभकडे बघत होती. सौरभ तिच्याकडे बघत होता. बाकीची लोक प्रश्न विचारत होती. ज्या वेळेला त्या प्रश्न वगैरे विचारून झालं, सगळ्यांना सगळं एकमेकांचं पटलं. त्यामुळं यांची तारीख ठरली लग्नाची. तारीख होती 18 डिसेंबर 2015. या दिवशी सौरभ आणि प्रिया नावाच्या एका महिलेचं लग्न झालं. या दोघांच्या संसाराला सुरुवात होते. ज्या वेळेला हे दोघं लग्न करून एकासोबत राहू लागतात, त्यावेळेला दोघांचे विचार खूप पटत होते. चांगल्या प्रकारे दोघं राहू लागले. सौरभ शेती तर करत होता, पण जेव्हापासून त्याला त्याची पत्नीची साथ मिळाली होती, तेव्हापासून त्याने शेतीमध्ये चांगलीच प्रगती केली होती. त्याने चांगली पिकं घेऊन पैसे उत्पन्न चांगले काढलं. त्याच्यानंतर हळूहळू गाडी घेतली, 4 चाकी गाडी घेतली, घर बांधलं. पण आता त्यांना ना शेती करण्यात मजा येत नव्हती. रोज तीच पारंपरिक पिकं घ्यायची, हे करायचं ते करायचं. त्यांनी विचार केला की काहीतरी नवीन केलं पाहिजे. आता पोरं पण मोठं होत आहेत. सौरभला एक मुलगा होता, एक मुलगी होती. पोरगा 5वीमध्ये होता, पोरगी 4थीमध्ये होती. यांची शाळा वगैरे पुढे चालून यांची लग्न. याच्यासाठी या सौरभने विचार केला की मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. किती दिवस हे पारंपरिक पिकं घेणार आहे. यामुळे सौरभ त्याच्या पत्नीला म्हणतो, प्रियाला, की आपण काहीतरी बागायत केली पाहिजे, त्याच्यामध्ये चांगला पैसा येतोय. आता दोघं विचार करतात, मोबाईलवरती बघतात, चेक करतात. त्या ठिकाणी त्यांना समजतं की पेरू ही पीक जास्त उत्पन्न देतं आणि जर भाव गावला तर लखपती होऊ शकतो माणूस. त्याच्यामुळे हे दोघं नियोजन करतात. आसपास कोणापाशी पेरू आहे का बघतात. त्या ठिकाणी शेजारच्या गावामध्ये पेरूची बाग होती. त्या ठिकाणी जाऊन हे पेरू वगैरे चेक करू लागतात. हा उत्पन्न तर चांगलं होतं, पण आता यांना नियोजन करायचं होतं. यांनी रानाची आखणी केली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पेरूची बागाची लागवड केली, चांगली जोपासना केली. आता ज्या वेळेला ही सगळी घटना घडत होती, त्यावेळेला दुर्दैवी घटना घडली. हा जो सौरभ आहे, रात्रीचे 11 वाजता रानामध्ये पाणी सोडण्यासाठी आलेला होता. त्यावेळेला त्या ठिकाणी तो चालत असताना रस्त्याने बॅटरी बंद होती. अचानक तिथं एखादा सर्प आला आणि त्याच्या पायाला चावला. त्या ठिकाणी त्याला काहीच समजलं नाही. सर्प एवढा विषारी होता की काही वेळातच सौरभचा मृत्यू झाला. दुसरीकडे घरी त्याची पोरगी, त्याचा पोरगा, त्याची पत्नी, आई वडील सगळीच त्याची काळजी करत बसले होते. सौरभ आला नाही, आला नाही. सकाळी जाऊन बघितलं रानात, तर तो त्या ठिकाणी मृत अवस्थेत पडलेला आहे. त्या ठिकाणी त्याच्या पत्नीने टाहो फोडला, रडायला लागली. पोरं रडत होती, आई वडील रडत होती. आता काय करू शकत नव्हते. सगळं तर झालं. दुसरीकडे या सौरभने बाग तयार करून ठेवली होती. बहार चांगलाच उतरायच्या अवस्थेत आलेला होता, पण हा सौरभ यांना सगळ्यांना सोडून गेलेला होता. काही दिवस असेच गेले. काही शेजाऱ्या पाजाऱ्या लोकांनी बागेला थोडंफार पाणी दिलं, नियोजन केलं, अनुभव येतो. पण आता असं बसून चालणार नव्हतं. जेव्हापासून प्रियाचा पती सौरभ गेला होता, तेव्हापासून प्रिया एकटी पडली होती. कोणाकडेच लक्ष देत नव्हती. या दोघांचं चांगलंच जुळलं होतं, प्रेम होतं एकमेकांवरती. त्याच्याशिवाय कसा चालणार होता एवढे दिवस संसार. रोज प्रिया उठायची आणि पोरांचा रडका चेहरा बघून विचार करायची, यांना कोण देईल बापाची माया. आणि शेवटी तिच्या कामाला लागायची. आता भरपूर दिवस झाले होते. या प्रियाचे सासरे सासू म्हणतात की असं तर नाही चालणार बाळा, असं बसून किती दिवस चालणार. रानात बाग बहारामध्ये आली आणि ही बाग जर अशी सोडून दिली, आपलं पहिलंच पीक आहे, माल चांगला लागला आहे, फळाला रेट चांगला आहे, जर चांगल्या प्रकारे सांभाळलं तर पैसे येतील.
काहीतरी कर जरा, त्याच्यामध्ये लक्ष दे. आता आम्हाला तर काय होत नाही, आमचं वय झालं आहे. ज्या वेळेला प्रियाची सासरे सासू असं बोलतात, प्रिया आता तडकन उठते आणि रानामध्ये जाते. रानामध्ये बघितलं, बागेमध्ये गवत वाढलेलं होतं. शेजापाजाऱ्यांनी बाग चांगली सांभाळली होती, पाणी वगैरे दिलं होतं, औषधं सोडली, पण गवत कोण काढणार होतं. हिने गवत काढायला सुरुवात केली. अजून काही दिवसानंतर मजूर वगैरे बोलवलं, बाया, आणि हे चालू केलं. आता काय झालं माहिती आहे का विषय, हळूहळू हिनं काम करत 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 बागेला एवढं चांगलं सुधारलं की आता चांगली बाग उतरायला आली होती. माल पिकला होता, फोम वगैरे बसवलं, रेट पण चांगला होता. पण एवढा माल मार्केटला नेऊन विकणं शक्य नाही आणि एक महिला तर मार्केटला जाऊ शकत नाही. मग काय करायचं. आता काही शेजाऱ्यांनी हिला सांगितलं की तुम्ही एखादा व्यापारी बोलवा. आता या गावामध्ये पहिलाच पेरू लावलेला होता यांनी, पहिलाच माल होता, कुठून आणायचा कॉन्टॅक्ट. ज्या ठिकाणाहून सौरभने बाग बघितली होती त्या व्यक्तीपाशी गेले, त्याच्याकडून व्यापाऱ्याचा नंबर घेतला. नंबर घेतल्यानंतर व्यापाऱ्याला कॉल केला. व्यापारी आला माल बघायला. माल तर एक नंबर होता. रेट दिला 70 रुपये. माल निघणार होता 30-40 टन माल निघणार होता. आता प्रियाला भारी वाटलं. प्रिया स्वप्न बघू लागली की हे जर गेलं तर पोरांचं शिक्षण वगैरे चांगलं होईल, याच्यासाठी मला काहीतरी करावं लागेल, आमचं आयुष्यच बदलून जाईल असा तिने विचार केला आणि पुन्हा कामाला लागली. व्यापारी येऊ लागला. व्यापारी आल्यानंतर तो माल घ्यायचा, तोडायचा, निवडायचा, घेऊन जायचा. काही दिवस त्याने पैसे दिले, पण पुढे चालून हा व्यापारी जो होता, माल घेऊन गेला की एका ट्रिपचे पैसे द्यायचा, एका ट्रिपचे पैसे अडकवून ठेवायचा, म्हणायचं पैसे झाले नाहीत पुढून. असं करत करत त्याने या प्रियाचे 7 ते 8 लाख रुपये अडकवून ठेवले. आता प्रिया विचारात पडली की आता हे तर मोठा कुटाणा झाला. निम्मे पैसे आले, निम्मे अडकून बसले. आता हे पैसे काढायचे कसे. प्रिया त्या व्यापाऱ्याला कॉल करू लागली. हा व्यापारी तिला म्हणायचा की देतो ना, काय एवढं काळजी करताय, देतो, आज देतो, उद्या देतो. असं करत करत 1 महिना गेला. दुसरीकडे बागावरचा माल संपून गेला होता. आता हा व्यापारी फोन उचलायचा बंद झाला. प्रिया परेशान झाली, हैराण झाली. एवढी मोठी रक्कम आता हातातून जाताना दिसत होती तिला. त्यामुळे ती शेजाऱ्याचा एक मोबाईल घेते आणि त्याच्यावरून व्यापाऱ्याला फोन करते आणि व्यापाऱ्याला म्हणते की माझे पैसे कधी देत आहे. तो व्यापारी म्हणतो की ठीक आहे, तुम्ही काय करा, मी तुम्हाला एक ॲड्रेस पाठवतो, त्या ॲड्रेसवरती या तुम्ही आणि पैसे घेऊन जावा. ज्या वेळेला ही प्रिया असं ऐकते त्यावेळेला विचार करते की कोणाला तरी घेऊन जावं, पण म्हणले की जाऊ द्या, कोणाला घेऊन जावं. जर कुठल्या एखाद्या पुरुषाला घेऊन गेलं तर गावामध्ये उगाच बदनामी होईल नावाची. त्यामुळे ही प्रिया एकटीच बस पकडून पाठवलेल्या लोकेशनवरती जाते. लातूरमध्ये एक मोठंसं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये एक चांगली आलिशान रूम बुक झालेली होती. त्या रूममध्ये गेली ही. त्या व्यापाऱ्यापाशी अमित नावाचा तो व्यापारी त्या ठिकाणी बसलेला होता. त्याच्यापाशी बॅग होती. तो तिला दाखवत हो पैसे. ती म्हणली द्या पैसे, मला जायचेत. तो म्हणला ठीक आहे, पैसे तर घेऊन जा, पण हिशोब तर क्लिअर कर ना. ही म्हणली कसला हिशोब. व्यापारी म्हणला मी ज्या वेळेला तुझ्या रानात आलो होतो त्यावेळेला तुझ्याकडे बघितलं, मला एवढी सुंदर वाटली. आता माझं तर मन आलं आहे तुझ्यावरती, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. बघ वेळ घालवत असशील ना तर याच्यापेक्षा जास्त पैसे देईल. प्रिया त्याला म्हणू लागते की पैसे, असलं पैसे आमच्या रानात कचऱ्यावणी पडलेलं असते, दिसत नाही का, त्याचंच पैसे घ्यायला आली आणि तू मला ऑफर देतोय का वेळ घालवण्यासाठी पैशाची. मला हे सहन होणार नाही. तो व्यापारी अमित म्हणू लागतो की बघ तुझ्या हिशोबाने तुझा पती गेला आहे, आता तू तर कोणासोबत वेळ घालवणार आहे. त्यावेळेला ही प्रिया त्याला शिव्या देऊ लागते, म्हणते की बाहेर जाऊ दे, मला एकदा पोलीस कंप्लेंटच करते. तरी आता हा अमित ऐकण्यासाठी काही तयार नव्हता. आता अमितच्या डोक्याचा पारा चढला. त्याने रूमचा दरवाजा बंद केला आणि या प्रियाला बेडवरती ढकलून दिलं. त्या ठिकाणी तो तिच्यासोबत जोर जबरदस्ती करू लागला. प्रिया ओरडत होती पण रूममधून बाहेर आवाज जात नव्हता. आणि तसंही हे हॉटेलचा मालक जो होता अमितचा मित्रच होता, त्यामुळे याला कोणी पकडणार पण नव्हतं. किती जरी आवाज बाहेर गेला असता तरी. आता ही प्रिया तडफडत होती, ओरडत होती, पण ते काय ऐकण्यासाठी तयारच नव्हता. त्याने तिचे हळूहळू कापडं काढले, हातपाय बांधले ओढणीने बेडवरती आणि तिच्यासोबत दुष्कर्म करू लागला. तोपर्यंत करतो जोपर्यंत याचं मन भरत नाही. आता मन भरलं याचं, त्यावेळेला प्रियाला त्याची बॅग देतो पैशाची आणि म्हणतो हे तुझे पैसे, आणि आता मी ज्या वेळेला बोलवल तो यावेळेला तुला यावंच लागेल. जर तू नाही आली तर हे बघ, मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलेले आहेत. आता प्रियाची तर पायाखालची जमीन सरकली, इज्जत गेली. आणि हे काय घडलं, व्हिडिओ पण याने बनवले. आता हिच्याकडे काहीच पर्याय नव्हता होकार देण्याशिवाय. प्रिया त्याला त्या ठिकाणी काहीच बोलत नाही. तिथून उठते, बॅग घेते आणि घरी पोहोचते. घरी पोहोचल्यानंतर आता ही एकदम शांत शांत राहू लागली होती. शांत शांत राहायची. त्यावेळेला तिच्या सासऱ्याने विचारले की काय झालं बाळा, तू अशी का राहते, जेव्हापासून पैसे घेऊन आली तेव्हापासून अशीच राहते. त्यावेळेला ही प्रिया काहीतरी कारणं सांगू लागली. म्हणली मला ते फसवलं म्हणून असं वाटलं, आपले एवढे दिवस पैसे अडकून बसले. सासरा म्हणला की तिचा नको जास्त विचार करू,
आज नाही तर उद्या येतील पैसे, एवढं काय त्याच्यामध्ये. तिचा सासरा तिला दिलासा देत होता, पण ही प्रिया आता पूर्णपणे मनातून तुटून गेली होती. तिची इच्छाच राहिली नव्हती काहीच करण्याची. पण शेवटी तिच्या लहान लहान मुलांकडे बघून ती पुन्हा कामाला लागली. पुन्हा ती रानामध्ये जाऊ लागली, शेती करू लागली. आता पुन्हा नवीन पीक आलं. या अमितला आठवतं की माझ्याकडे तर ही प्रिया आहे, मी हिला बोलवलं त्यावेळेला नक्कीच येईल. त्यामुळे हा तिला फोन करतो. या प्रियाची इच्छा नसताना त्याच्याकडे जावं लागतं. तो तिच्यासोबत वेळ घालवतो. वेळ घालवल्यानंतर या प्रियाला म्हणतो की परत पण यावं लागेल असं सांगून त्या ठिकाणाहून लावून देतो. प्रिया घरी पोहोचते. घरी पोहोचून पुन्हा तिची कामं करू लागते. आता हे तिला सहन होत नव्हतं, हे सगळं जे होतंय ना. प्रिया विचार करू लागते की आता हे तर सगळं घडतंय, पण हे कधी थांबणार आहे. आयुष्याला जर असं गेलं तर माझं तर आयुष्य बर्बाद होऊन जाईल. या गोष्टीचा मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. असा विचार करून ही प्रिया काहीतरी नियोजन करायला लागते. प्रियाच्या डोक्याची टूप पेटते. आता ज्या वेळेला ही प्रिया रानामध्ये गेली होती त्यावेळेला बघितलं तर त्या ठिकाणी एक मजूर आलेला होता. मजूर दिसायला धडधाकट होता. 25 वर्षे वय होतं. एकदम बॉडी वगैरे मस्त होती. प्रिया बघते, हा तर चांगला बॉडीवाला आहे. जर मी याच्या हातातून त्या अमितला संपवलं तर माझ्या अंगामागचं टेन्शन निघून जाईल. त्यामुळे आता ही त्या मजुराकडे लक्ष देऊ लागते. अजय नावाचा हा मजूर त्यावेळेला त्याला बोलू लागते, त्याच्यासोबत गप्पा मारू लागते हसून. त्याच्यासोबत ते सगळं करू लागते जे की तिला पाहिजे होतं. म्हणजे कसं, त्याच्यासोबत वेळ पण घालवायला लागते. आणि ती आता हळूहळू हळूहळू करत ती त्याला सगळं सांगू लागते की असं असं घडलं होतं आणि हा व्यापारी माझ्यासोबत असं करतोय. आता या अजयला हिच्यावरती प्रेम झालं होतं चांगलंच. त्यामुळे हा अजय जो आहे तो भडकला. म्हणला बघू आता कसं करतोय, आता येऊ दिसते ना माझ्याकडं, बघू. 1-1.5 वर्षानंतर नवीन पीक आलं होतं. तोपर्यंत या अजय आणि या प्रियामध्ये चांगलंच प्रेम बनलं होतं. या प्रियाला आता या अजयची सहवास बरा वाटत होता. त्यामुळे हे दोघं आता सोबतच राहत होते. गावामध्ये चर्चा रंगली की ही प्रिया मजुरासोबत आहे. तरी तिला काय फरक पडत नव्हता. तिच्या घरचे पण आता तिला काय बोलणार होते. तिचा पती गेला होता चांगल्याच जवानीत सोडून, त्यामुळे ते पण काय बोलत नव्हते. आता पेरूचा नवीन बहार आला होता, त्याच्यामुळे या व्यापाऱ्याला फोन करण्यात आला. व्यापारी आला त्यावेळेला त्या ठिकाणी माल बघितला. पण माल बघण्याच्या आधी तो प्रियापाशी गेला आणि प्रियापाशी जाऊन तिचा हात धरू लागला. हा अजय तिथंच उभा होता, पण तो शांत घेतो. म्हणतो की ठीक आहे, आता कर नकरा किती बी तू, पुढे चालून तुझा मी काटा काढतो. असा मनात विचार करून तो शांत बसला. हा व्यापारी तिला 50 रुपये दर देतो, कारण मालाचा क्वालिटी चांगली होती पण रेट कमी आले होते. प्रिया त्याला होकार देते आणि त्याला म्हणते की ठीक आहे, तुम्ही घ्या माल काढून. आता यावेळेला फक्त पैसे अगोदर द्यावे लागतील. पैसे दिल्याशिवाय मी गाडी सोडणार नाही. माल जात होता, पैसे येत होते. माल जात होता, पैसे येत होते हातात. असं करत करत प्रियाचा सगळा माल संपला. पण काही शेवटच्या ट्रिपचा पैसे ठेवूनच घेतले त्याने. या प्रियाला माहिती होतं की हा व्यापारी तिला नक्कीच रूमवरती बोलवणार. त्यामुळे ती आधीच तयारी करून बसली होती. आधीच त्या अजयला सांगितलं होतं असं असं होऊ शकतं. अजय याच्यासाठी तयार होता. काही वेळानंतर तिला फोन आला त्या व्यापाऱ्याचा. व्यापारी म्हणला की गेल्या वेळेसारखं रूमवरती ये. ही प्रिया तिथं जायला तयार झाली. आता ही त्या ठिकाणी पोहोचली. तो तिला पैसे हातात देतो आणि तिच्यासोबत वाईट काम करायचा प्रयत्न करतो. अचानक दरवाजामध्ये कोणीतरी नॉक नॉक करतं. त्या ठिकाणी बघितलं तर तो अजय होता, जो की मजूर आणि या प्रियाचा प्रियकर. त्या ठिकाणी तो रूममध्ये घुसला. या व्यापाऱ्याला काहीच समजलं नाही. व्यापारी आता हैराण झाला, परेशान झाला. व्यापारी बघतो आता या ठिकाणी तर मी पूर्णपणे फसलो आहे. हा व्यक्ती तर हिनेच बोलवलेला आहे. या दोघांनी त्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी बेडवरती बांधून एवढं मारहाण केली. त्या ठिकाणी याच्या हातापायातून रक्त येऊ लागले, तोंडातून रक्त येऊ लागले. हा व्यापारी आता बेहोश व्हायच्या अवस्थेत आलेला होता. त्यावेळेला ही प्रिया म्हणली की असं नाही, याने मला लय त्रास दिलाय. तिने चाकू घेतला आणि त्याचे गुप्तांग कापले. गुप्तांग कापून त्याच्या तोंडावरती फेकून तिथून निघून गेले दोघं. काही वेळानंतर त्या ठिकाणी रूम सर्व्हिसवाले लोक आली. बघितलं रूम तर आतून बंद आहे. यांनी एक मॅनेजरकडून चावी घेतली, रूम उघडली. आत बघितलं तर त्याचे हातपाय बांधलेले आहेत. नग्न अवस्थेत एक पुरुष आहे आणि त्याचे गुप्तांग कापलेले तोंडावर फेकले. ते पोलिसाला फोन करतात. पोलीस त्या ठिकाणी येतात, चौकशी वगैरे करतात. CCTV चेक केला जातो तर त्या ठिकाणी या प्रियाचा चेहरा दिसतो. मॅनेजर सांगतो की ही महिला याच्यासोबत याच्या अगोदर पण आलेली होती आणि सारखं येत राहते. त्यावेळेला पोलीस त्या प्रियाच्या चेहऱ्यावरून तिला शोधत शोधत तिच्या गावामध्ये पोहोचतात. पण त्या ठिकाणी प्रिया नव्हती. प्रिया तिच्या प्रियकराच्या घरी जाऊन बसलेली होती, लपलेली होती. त्या ठिकाणी पोलीस गेले चौकशी करत, तिचा मोबाईल ट्रॅक करत आणि तिला अटक केली. त्यावेळेला ती काय सांगण्यासाठी तयार नव्हती.
पोलिसांनी ज्या वेळेला तिला थर्ड डिग्री दिली त्यावेळेला ती बोलू लागली पोपटासारखी. तिने सांगितलं की माझ्यासोबत असं केलं होतं, मला हे सहन होत नव्हतं म्हणून मी ही पूर्ण घटना घडवून आणली. पोलिसांनी तिच्या प्रियकराला आणि या प्रियाला दोघांना अटक केली. दोघं आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुढे चालून आपल्याला समजेल की यांच्यासोबत काय होईल. पण मला सांगा, यामध्ये चूक कोणाची आहे आणि या प्रियाने जे कायदा हातात घेतला ते बरोबर आहे का चुकीचा आहे, याच्याबद्दल कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा.